नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझे चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये। रोज रोज भाजीला काय करायचं हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो। तर अशा प्रकारे तुम्ही जर एकदा बीन्सची भाजी करून बघितली तर घरचे सगळेच अगदी आवडीनं खातील। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। सुरुवातीला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे। त्यात मी 1 इंच आलं घातलेलं आहे, 10-12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत, थोडासा पुदिना घातलेला आहे आणि सोबतच देठासकट कोथिंबीर घातलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा जिरं आणि थोडेसे पांढरे तीळ सुद्धा घातलेत। आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता। आता एका कढईमध्ये साधारण 1 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये ही पेस्ट आपण फ्राय करून घ्यायची आहे, कारण जे आपण जिन्नस वापरलेत ते सगळे कच्चेच आहेत आणि ते फ्राय करून घेणं गरजेचं आहे। तर ही पेस्ट अशी घट्टसर किंवा त्याचा एक गोळा बनेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता त्यामधील पाण्याचा अंश कमी झालाय आणि हा एक गोळा बनतोय। तर आता मी त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून हे एकदा मिक्स करून घेते। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे या ग्रेव्हीला। आता मी यामध्ये निवडलेले बीन्स घालते पाव किलो। बीन्स मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून निवडून ते वापरलेले आहेत। आता यामध्ये मी घालते 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा धनेपूड आणि थोडासा गरम मसाला। आता पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटं आपण ही भाजी अशा प्रकारे परतून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर मी यामध्ये ॲड करते गरम पाणी। गरम पाणी आपण का वापरायचं आहे, कारण जी कुकिंग प्रोसेस आहे ती थंड पाणी वापरल्यामुळे थांबते आणि भाजीची चव बिघडते। गरम पाणी जर वापरलं तर भाजीला चव खूप छान येते। वरून मी घातले चवीनुसार मीठ आणि याला झाकण लावून साधारण 5 मिनिटं आपण व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय आणि भाजी खूप छान शिजते। आता यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे मी फेटलेलं दही घातलेलं आहे। आणि पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून पुन्हा आपण थोडा वेळ झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे। खूप छान दाटसरपणा आलेला आहे या भाजीला, तुम्ही इथे बघू शकता। आणि वास तर खूपच मस्त येतोय। मी पुन्हा झाकण लावून 1-2 मिनिट याला शिजवून घेते। गॅस मी बंद केलाय। तर ही आपली बीन्सची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।